नमस्कार. 365 दिवसाच्या शिवसंकल्प व्याख्यानमालेमध्ये आज 174व सत्र व्यावसायिक कायदेशीर बाबी आणि कर टॅक्सेस याविषयी आपण उद्योजकता आणि स्टार्टअप या सदरामध्ये जाणून घेणार आहोत. उद्योजकता आणि स्टार्टअप हा विषय समजून घेत असताना आपल्या आयडिया त्या मॉडेलमध्ये कन्वर्ट करण्यापर्यंतचा जो प्रवास आहे, जो स्टार्टअप इकोसिस्टम आणि कोवर्किंग स्पेसच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या प्रत्येक कॉलेजपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करिअर कट्टा करणार आहे. पण आपण या ज्या वेगवेगळ्या गोष्टी करत आहोत त्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण समजून घेणं गरजेचं आहे, की कोणतीही आयडिया माझ्या डोक्यात आलेली आहे. पण ती चालवायची कशी? म्हणजे आता डिजिटल वर्ल्डमध्ये काय झालेलं आहे, की एखादी व्यवसाय सुरू करणं शक्य आहे लगेच, सोपं झालेलं आहे. पण तो कायदेशीररित्या सर्व कंप्लायन्सेस करून या ठिकाणी चालवणं हे थोडंसं अडचणीचं बनायला लागलेलं आहे. सॉरी, त्या गोष्टी आपण थोड्याशा समजून घेणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. म्हणजे काय, की मुंबईतला एक तरुण उद्योजक राजेश शहा यांनी 2019 मध्ये डिजिटल मार्केटिंग एजन्सी सुरू केली. पहिली 2 वर्ष धमाल झाली. म्हणजे रेव्हेन्यू साधारणतः महिन्याला 8 ते 10 लाख रुपये यायला लागला. क्लायंटमध्ये नाव मोठं झालं. अमेझॉन, फ्लिपकार्ट सारखे अनेक स्टार्टअप त्या क्लायंटमध्ये आले. त्यांनी एक चूक केली होती, की व्यवसायाचं कोणतंही फॉर्मल रजिस्ट्रेशन न करता, जीएसटी रजिस्ट्रेशन न करता, कंपनी इन्कॉर्पोरेट न करता, वैयक्तिक बँक अकाउंटवर हे सगळे पैसे घेतले. शेअरची तो फीस वाचवायला गेला आणि सर्व कंप्लायन्सेस या ठिकाणी त्यांनी केले नाही, स्किप केले. 3 वर्षानंतर इन्कम टॅक्स विभागाची नोटीस आली. 2.5 कोटी रुपयेचा रेव्हेन्यू अनडिक्लेअर्ड होता त्याचा. म्हणजे जीएसटी शिवाय इनवाइस पर्सनल अकाउंटमध्ये आलेले होते, बिझनेस ट्रान्झॅक्शन. आता फाईन किती बसला? तर 1.2 CR, म्हणजे 1,20,00,000चा फाईन बसला. इंटरेस्ट प्लस लेट फी, म्हणजे त्याच्यात त्यांनी कमवलेलं घर, गाडी, बचत सगळं गेलं आणि आता नोकरी करून ती EMI किंवा ड्यूज फेडायची वेळ आली, लक्षात. सेंट्रल ब्युरो ऑफ डायरेक्ट टॅक्सेस काय सांगतं? दरवर्षी साधारणतः 8 लाख SMB बिझनेस जे आहेत ते कंप्लायन्स फेल्युअरमुळे बंद पडतात किंवा त्यांना दंडाला सामोरं जावं लागतं. वर्ल्ड बँकेचा जे काही इझी ऑफ डुईंग बिझनेस रिपोर्ट काय सांगतो? ईज ऑफ डुईंग बिझनेस रिपोर्ट काय सांगतो? भारत 63व्या क्रमांकावर आहे बिझनेस रजिस्ट्रेशन, जीएसटी कंप्लायन्स आणि सर्व प्रोसेसमध्ये अजून. कारण ते कंप्लायन्सेस अजूनही कॉम्प्लेक्स आहेत, हे लक्षात ठेवा. तिसरी आकडेवारी महत्वाची, 90% स्टार्टअप कंप्लायन्सेस इश्यूमुळे स्केल होऊ शकत नाहीत. इन्व्हेस्टर पैसे देण्यापूर्वी तुमचे लीगल ड्यू डिलिजन्स बघतो आणि त्याच्यामध्ये या ठिकाणी रजिस्ट्रेशन नसेल तर फंडिंग मिळत नाही. सॉरी, फंडिंग मिळत नाही, हे लक्षात घ्या. आता आपण पुन्हा आपल्याला प्रश्न विचारू, की आपल्या डोक्यात आयडिया भरपूर आहे. म्हणजे रस्त्याने जाता जाता किमान तुम्ही दिवसभरातनं 10 आयडिया येऊन जातो. याचा व्यवसाय होऊ शकतो, याचा व्यवसाय होऊ शकतो, याचा व्यवसाय होऊ शकतो. पण तो व्यवसाय सुरू करून कायदेशीररित्या चालवायचा कसा, याची माहिती आपल्याला आहे का, असा प्रश्न जर आपल्याला विचारला तर त्याचं उत्तर कदाचित असं येईल, की नाही, मला या सगळ्या गोष्टी अजून माहीत नाही आहेत, हे लक्षात घ्या. आणि मग माहीत नसतील तर आपल्याला अडचणी येऊ शकतात, लक्षात घ्या. ठीक आहे. आणि मग या ठिकाणी एक जगप्रसिद्ध उद्योजकाचं वाक्य काय, ते काय म्हणतात, जगात मृत्यू आणि टॅक्स हे 2च गोष्टी सस्टेन आहेत. म्हणजे टॅक्स कधीही चुकत नाही, मृत्यू कोणालाही चुकत नाही, लक्षात घ्या. आणि मग या गोष्टीला आपण कशा पद्धतीने घेतो हे समजून घेणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. व्यवसायाच्या रजिस्ट्रेशनच्या प्रकारामध्ये कुठल्याही असेल तर जीएसटी रजिस्ट्रेशन आहे, इन्कम टॅक्स आहे, त्यानंतर MSME रजिस्ट्रेशन आहे, कायदेशीर कॉन्ट्रॅक्ट्स आहेत आणि सर्वात महत्वाचे कंप्लायन्सेस शिवाय तुम्ही जर व्यवसाय केला नाही तर तो उद्ध्वस्त होतो, लक्षात घ्या. कंप्लायन्सेस शिवाय जर व्यवसाय केला तर मग ही बाब समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे व्यवसाय काय आहे हा पहिला प्रश्न तुम्हाला बँक विचारते, मग गव्हर्नमेंट विचारतं, इन्व्हेस्टर विचारतात. कारण हे तुमचं उत्तर हे रजिस्ट्रेशनवर समजतं. म्हणजे तुमची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे, LLP आहे, प्रोप्रायटरशिप आहे, पार्टनरशिप फर्म आहे, कोऑपरेटिव्ह संस्था आहे, काय आहे हे तुम्हाला तिथं विचारलं जातं, लक्षात. व्यवसायाचे 6 प्रकार. पहिला आहे सोल प्रोप्रायटरशिप, म्हणजे एकल मालकी. मग ही सोलो प्रोप्रायटरशिप काय असते, लक्षात त्याच्या बाबतीतनं, तर एकाच व्यक्तीच्या नावावर, आणि हे सर्वात सोपा सेटअप असतो, लक्षात त्याच्या बाबतीतनं. शॉप ऍक्ट लायसन काढायचं आहे. त्यानंतर जीएसटी आता तो बदललेल्या कायद्यानुसार 40 लाखाच्या पुढे असेल किंवा 20 लाखाच्या पुढे असेल स्लॅबनुसार, त्यानुसार टर्नओव्हरनुसार. MSME उद्यम रजिस्ट्रेशन करायचं आहे आपल्याला, पॅन आणि आधार पुरेसा आहे.
इंडिव्हिज्युअल प्रॉपर्टी तुम्ही रजिस्टर करून जाऊ शकता पुढे. लक्षात घ्या. साधारणतः 2,000 पासून 10,000 रुपयेपर्यंत खर्च येतो. सर्वात सोपं, कमी कंप्लायन्सेस, लक्षात, कम्प्लीट तुमचा कंट्रोल राहतो आणि पर्सनल टॅक्स रेट बसतो तुमचा जो असेल तो. तोटे काय? अनलिमिटेड लायबिलिटी, म्हणजे तुम्ही याच्यामध्ये समजा या व्यवसायासाठी कर्ज घेतलं आणि कर्ज जर फेडू शकला नाही तर तुमची वैयक्तिक प्रॉपर्टी याला अटॅच होते. लक्षात घ्या. कारण ते सोलो प्रॉपर्टी प्रोप्रायटरशिप असल्यामुळे. लक्षात घ्या. इन्व्हेस्टमेंट मिळणं कठीण होतं. क्रेडिबिलिटी या ठिकाणी कमी राहते. फ्रीलान्सर, स्मॉल शॉप ओनर्स, किराणा किंवा होम बिझनेसेस जे आहेत त्यांना हे चालणार आहे. लक्षात घ्या. दुसरा आहे पार्टनरशिप फर्म, भागीदारी. आता याच्यामध्ये 2 किंवा अधिक व्यक्तींनी एकत्र येऊन हा व्यवसाय करायचा असतो. कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना हे सगळ्या गोष्टी माहीत असतील, टर्म्स कदाचित. लक्षात घ्या. सर्वांनी आपण थोडंसं चर्चा त्याच्यावर करू. त्यानंतर इंडियन पार्टनरशिप ऍक्ट 1932 आहे. पार्टनरशिप डीड महत्वाची असते आणि रजिस्ट्रेशन ऑफ फर्म ह्या प्रत्येक राज्यानुसार वेगळ्या वेगळ्या होत असतात आणि त्या फर्मचं पॅन असावं लागतं, जीएसटी असावं लागतो. खर्च साधारणतः 5,000 पासून 10,000 पर्यंत येतो. दोघं जण मिळून एकत्र आल्यामुळे भांडवल वाढतं, कौशल्य या ठिकाणी वाढतात, सिम्पल सेटअप असतो. इथंही पुन्हा लायबिलिटी अनलिमिटेड असते. दोघा पार्टनरने मिळून 1 कोटी रुपये कर्ज काढलं, लक्षात, ते 1 कोटी रुपये भरायची जबाबदारी तुमच्या दोघांची आहे. मग ते वैयक्तिक प्रॉपर्टी देखील अटॅच होते. लक्षात. पार्टनरशिपमध्ये डिस्प्यूट होतात, ट्रस्ट इश्यूज निर्माण होतात. आता ट्रॅडिशनल बिझनेस जे आहेत, फॅमिली बिझनेसेस जे आहेत, ते बऱ्याच वेळेला अशा पार्टनरशिपच्या माध्यमातून मॅनेज केले जातात. हे लक्षात घ्या. पार्टनरशिप LLP हा जो प्रकार आहे, लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप फर्म, म्हणजे याच्यात पार्टनरशिपचे पण फायदे मिळतात आणि कंपनीचे पण फायदे मिळतात. असा एक प्रकार या ठिकाणी आपल्याकडे आहे. 2008 पासून ही भारतात सुरू झालेली प्रक्रिया आहे. रजिस्ट्रेशन करतो तर मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स मध्ये रजिस्ट्रेशन होतं. LLP चं अग्रीमेंट असतं. कमीत कमी 2 डेजिग्नेटेड पार्टनर मिळून ही सुरू करू शकता. डायरेक्टर आयडेंटिफिकेशन नंबर प्रत्येकाचा डीन लागतो आणि डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट लागतं. साधारणतः 7,000 पासून 15,000 पर्यंत याचा खर्च येत असतो. लक्षात. फायदे काय? लिमिटेड लायबिलिटी म्हणजे वैयक्तिक मालमत्ता सेफ राहते. कॉर्पोरेट स्ट्रक्चर, पार्टनरशिप फ्लेक्झिबिलिटी राहते. ग्रोथ पोटेन्शियल राहतं. क्रेडिबिलिटी जास्त राहते. तोटा काय की अॅन्युअल कंप्लायन्सेस जास्त आहे. हायर कॉस्ट सेटअप आहे त्याचा. पार्टनर 2 हवेत मिनिमम. लक्षात घ्या. प्रोफेशनल सर्व्हिस लागतेच, म्हणजे CA, लॉयर, स्मॉल बिझनेसेससाठी ह्या गोष्टी लागतात. लक्षात घ्या. प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचं काय काम आहे? पुढचा पार्ट आपण बघतोय की सर्वात पॉप्युलर स्ट्रक्चर टू ग्रोविंग बिझनेस, म्हणजे MCA वर इनकॉर्पोरेशन होतं. 2 पासून 200 शेअर होल्डर बनू शकतात. 2 डायरेक्टर मिनिमम लागतात. डीन प्लस DSC याच्यामध्ये लागते. मेमोरँडम ऑफ असोसिएशन आणि आर्टिकल ऑफ असोसिएशन त्या ठिकाणी तयार करावं लागतं. 15,000 पासून 30,000 पर्यंतचा रजिस्ट्रेशन खर्च येतो. सेपरेट लिगल एंटिटी होते. म्हणजे गणेश गुप्ता हे वैयक्तिक नाव झालं, पण गणेश गुप्ता प्रायव्हेट लिमिटेड झालं की त्या कंपनीच्या नावावर जे होणार आहे ते व्यवस्थित त्याला जबाबदार गणेश गुप्ता म्हणून राहत नाही. सिग्नेचर अथॉरिटी म्हणून जरी डिसिजन असले तरी. लक्षात. त्यानंतर या ठिकाणी शेअर्स इश्यू केले जातात. त्यानंतर या ठिकाणी सक्सेशन प्रॉपर तुम्हाला याचं करता येतं. कंप्लायन्सेस, ROC फायलिंग करायचं असतं. बोर्ड मीटिंग्स मिनिमम 4 दाखवायचे असतात. लक्षात घ्या. AGM अॅन्युअल जनरल मीटिंग दाखवायला लागते. त्यानंतर स्टॅट्युटरी ऑडिट करावं लागतं. फंडिंगसाठी अत्यंत चांगलं आहे. लक्षात घ्या. इन्व्हेस्टर त्यांना विश्वास देतो. अनलिमिटेड ग्रोथ आहे याच्यामध्ये. ट्रस्ट फॅक्टर थोडासा चांगला असतो. एम्प्लॉईना आपण या ठिकाणी ESOP देऊ शकतो. लक्षात घ्या. त्यानंतर हाय कंप्लायन्सेस काय आहेत? याचे कंप्लायन्सेस थोडे हाय लेवलचे आहेत. अॅन्युअल कॉस्ट साधारणतः 30,000 ते 50,000 याची मेंटेन कॉस्ट कंप्लायन्सेस येऊ शकते आणि या ठिकाणी डिटेल डिस्क्लोजर लागतं, म्हणजे बऱ्याच गोष्टी तुम्हाला ह्या सर्वांच्या समोर मांडाव्या लागतात. हे लक्षात घ्या. कोणासाठी? स्टार्टअप, ग्रोविंग बिझनेस, एनीवन सिकिंग इन्व्हेस्टमेंट, ज्याला इन्व्हेस्टमेंट मिळते तो जाऊ शकतो. अजून एक प्रकार आहे 1 पर्सन कंपनी. हा काय प्रकार आहे? प्रायव्हेट लिमिटेड कंपनी एका व्यक्तीची असते. 2013 मध्ये इंट्रोड्यूस झालेली. सिमिलर टू प्रायव्हेट लिमिटेड आहे. एक डायरेक्टर असतो, एक नॉमिनी असतो. 10,000 पासून 15,000 पर्यंत खर्च येतो. लिमिटेड लायबिलिटी, सोलो ओनरशिप पण मिळते याच्यामध्ये. कॉर्पोरेट स्ट्रक्चर मिळतं, बेटर दॅन सोलो प्रोप्रायटरशिप. लक्षात घ्या याच्यामध्ये. तर या गोष्टी आपल्याला उपलब्ध होतात. लक्षात. आता हे ज्या वेळेला सगळं स्ट्रक्चर आपण बघतो त्यावेळेला आपण लक्षात घेतलं पाहिजे की त्याचे टॅक्सचे स्लॅब पण आहेत. लक्षात घ्या. म्हणजे
कोणत्या गोष्टीला टॅक्स जास्त भेटतो, कोणत्या गोष्टीला या ठिकाणी टॅक्स आपल्याला या ठिकाणी अ, जास्त या ठिकाणी लागत नाही, हे स्ट्रक्चर समजून घेण्यासाठी एक आपण सेशन बघितलं होतं, ज्याच्यामध्ये इंडिव्हिज्युअल टॅक्सेस कसे चालू होतात. स्लॅब तुम्हाला कोण सांगू शकेल का इंडिव्हिज्युअल टॅक्सेस चॅट बॉक्समध्ये? जास्त वेळ घेऊ नका, एका मिनिटाच्या आत. झालेलं सेशन आहे म्हणून मी विचारतो तुम्हाला, इंडिव्हिज्युअल टॅक्स स्लॅब काय आहे आणि आपला कॉर्पोरेट टॅक्स स्लॅब काय आहे, फरक म्हणजे त्या का आपण तिकडे जायचं याच्याविषयी. कॉमर्सचे विद्यार्थी पण आहेत का? ठीक आहे, चालेल. म्हणजे आपल्याकडचं असणारा अवेअरनेस बघा किती आहे, की आपण इंडिव्हिज्युअल टॅक्स स्लॅब जे आहेत, त्या टॅक्स स्लॅबची माहिती घेतलेली नाही. आपण या ठिकाणी कोणकोणत्या पद्धतीचे टॅक्सेस भरतो याची माहिती नाही, जीएसटीचे स्लॅब आपल्याला माहित नाहीत, आणि मग आपण व्यवसाय करायला लागलो. तर आपण या ठिकाणी अडचणीत येतो. ते यासाठी लक्षात घ्या, की आपण ह्या गृहीत धरायला जातो, की मला टॅक्स कशाला लागतायत, किंवा चुकीच्या माहितीच्या आधारावर आपण या ठिकाणी हे करतो. लक्षात घ्या, आता सेंट्रल जीएसटी आणि स्टेट जीएसटी हा प्रकार आहे, जो या ठिकाणी केंद्राकडे या ठिकाणी केंद्र सरकार आणि राज्य सरकारमध्ये दिला जातो. त्यानंतर या ठिकाणी स्लॅब दिलेले आहेत, म्हणजे कोणत्या वस्तूवर किती जीएसटी या ठिकाणी लागतो. आपल्यापैकी कुणी असं आहे का, की ज्याला याच्याविषयीची जीएसटी असेल, इन्कम टॅक्स असेल, त्यानंतर टीडीएस असेल, हे शब्द तरी माहित आहे? त्याचे फुल फॉर्म कोण कोण सांगू शकतं चॅटबॉक्समध्ये? जीएसटी, इन्कम टॅक्स तर मी ऑलरेडी सांगितलं, जीएसटी आहे, टीडीएस आहे. गुड्स सर्व्हिस टॅक्स, बरोबर आहे. टीडीएस काय आहे? आपल्याला असं वाटत नाही का, की आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे? त्यातले काही सेक्शन आहे, ते सेक्शन देखील आपल्याला समजायला पाहिजेत. आपल्याला इन्कम टॅक्स भरत असताना कोणकोणत्या गोष्टीच्या सवलती मिळतात, त्याच्याबद्दलची माहिती कुणाला आहे का? म्हणजे हे सेशन आता मला पुढचे सगळे टेक्निकल समजवण्यापेक्षा काही प्रश्न तुमच्याकडनं पाहिजेत, माहिती असणं गरजेचं आहे. लक्षात घ्या. टॅक्स डिडक्शन सोर्स, बरं. बघा, आपण एक काम पहिल्यांदा केलं पाहिजे, जे फार महत्वाचं आहे मित्रांनो. लक्षात घ्या, तुम्ही भारतात राहता आणि भारतामध्ये तुम्ही नोकर आहात, म्हणजे काम करणार आहात, नोकरी करणार आहात, किंवा तुम्ही या ठिकाणी व्यवसाय चालवणार आहात. तर नेमकं काय पद्धतीचं टॅक्सेशन लागतं हे आपल्याला समजायला पाहिजे. लक्षात घ्या, इन्कम टॅक्स स्लॅब जो आहे त्या ठिकाणी न्यू रेजिम जे दिलेलं आहे, ज्याच्यामध्ये 0 पासून 3 लाखापर्यंत नील आहे. 3 लाख 1 रुपये पासून 7 लाखापर्यंत 5% टॅक्स आहे. 7 लाखापासून 10 लाखापर्यंत 10% आहे. 10 ते 12 पर्यंत 15% आहे. आणि 12 ते 15 लाखापर्यंतचा 20% आहे. आणि 15 लाखापासून पुढे जर असेल तर 30% स्लॅब तुम्हाला द्यावा लागतो. 30% टॅक्स द्यावा लागतो. लक्षात घ्या. म्हणजे या ठिकाणी अंडर सेक्शन 87A इन्कम टॅक्स 7 लाखापर्यंत असेल तर टॅक्स तुम्हाला 0, कारण त्यात काही एक्झम्पशन पण असतात, हे लक्षात ठेवायचे. म्हणजे स्टँडर्ड डिडक्शन हे 75,000चे तुम्हाला कमीत कमी मिळतं. जुनं जे होतं ते कसं होतं, 0 ते 2.5 लाखापर्यंत 0%, 2.5 लाख ते 5 लाखापर्यंत 5%, 5 लाख ते 10 लाखापर्यंत 10%, आणि 10 पासून पुढे असेल तर 30% टॅक्स तुम्हाला भरावा लागत होता. लक्षात घ्या. आता हे जसं इन्कम टॅक्स आहेत, तसे या ठिकाणी कंपनी टॅक्सचे या ठिकाणी लक्षात घ्या काय. त्याच्यामध्ये जुन्या याच्यामध्ये टर्नओव्हर 400 कोटीपर्यंत जर तुमचा असेल तर 25% द्यायला लागायचं. टर्नओव्हर जर 400 कोटी प्लस असेल तर तुम्हाला 30% दिला जायचा. डोमेस्टिक सेक्शन असेल तर 22% प्लस 10% सरचार्ज आपल्याला या ठिकाणी असायचं, हे लक्षात घ्या. त्याच्या बाबतीतनं आता नवीन मॅन्युफॅक्चरिंग जर असेल तुमचं तर 15 + 10% सरचार्ज आहे. त्यानंतर फॉरेन कंपनी कोणती असेल तर 40% प्लस सरचार्ज आहे. आणि LLP पार्टनरशिप असेल तर 30% प्लस तुमचा सरचार्ज आहे. लक्षात घ्या. आता याच्यात बदल होऊन कंपनीसाठी तुम्हाला 22% पर्यंत या ठिकाणी ह्या गोष्टी आलेल्या आहेत. आता हे मी टक्केवारीमध्ये फक्त मी सांगेन आणि तुम्हाला ते सगळं लक्षात येईल असं मला वाटत नाही. त्यामुळे आजचा टास्कच मित्रांनो हा आपला असणार आहे पहिल्यांदा, की जीएसटीचे स्लॅब कशा आहेत. कारण तो देखील या ठिकाणी महत्वाचा भाग आहे, की जीएसटी कशा पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी भरावी लागते आणि काय असते. जीएसटीच्या बाबतीमध्ये रजिस्ट्रेशन कधी कंपल्सरी आहे लक्षात घ्या. सगळ्यांच्याकडं गुड्समध्ये 40 लाख प्लस वार्षिक टर्नओव्हर असेल तर कंपल्सरी आहे. सर्व्हिसेस असेल तर 20 लाख प्लस वार्षिक अनिवार्य आहे. स्पेशल कॅटेगरीमध्ये 10 ते 20 लाखापर्यंत अनिवार्य आहे, ज्याच्यामध्ये
उत्तरेकडच्या काही राज्यांसाठी दिलेलं लक्षात घ्या. त्यानंतर या ठिकाणी अ, काही इंटरस्टेट बिझनेस असतील तर तुम्हाला तो अनिवार्य आहे. टर्नओव्हर काही असू दे, पण तुम्हाला तो करावाच लागतो, लक्षात आहे. ई कॉमर्स साईट टर्नओव्हर काही असू दे, तुम्हाला करावाच लागतो. कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन असेल तर कोणताही टर्नओव्हर असेल तर करावं लागतं. आणि व्हॉलंटरी रजिस्ट्रेशन आहे, प्रत्येक जण जीएसटीचं रजिस्ट्रेशन या ठिकाणी करू शकतो, हे लक्षात घ्या. जीएसटीच्या स्लॅब बद्दलचं जर बघितलं तर अन्नधान्य, दूध, भाजी, फळं, पुस्तक, शिक्षण, आरोग्य सेवा आणि कृषी उपकरणे जे आहेत ते 0% जीएसटी स्लॅब आहेत. त्यानंतर रॉ डायमंड जे असतात त्याला 0.25% आहे. सोने, चांदी आणि इतर दागिने 3% आहे. त्यानंतर या ठिकाणी पॅकेज फूड, साखर, चहा, कॉफी, औषध, त्यानंतर रेल्वेमध्ये नॉन एसी, ऑटो रिक्षा, फुटवेअर 1,000 रुपये पर्यंतचे असतील तर 5% आहे. बटर, तूप, चीज, मोबाईल फोन्स, बिझनेस क्लास फ्लाइट्स, त्यानंतर प्रोसेस्ड फूड यासारखे, अगदी अम्ब्रेला देखील पकडला तर 12% त्याच्यावर आहे. त्यानंतर रेस्टॉरंट, हॉटेल्स, त्यानंतर टूथपेस्ट, सोप, इलेक्ट्रॉनिक्स आणि मोस्ट सर्व्हिसेस, IT सर्व्हिसेस ज्या आहेत त्या 18% आहेत. आणि लक्झरियस कार, रेफ्रिजरेटर, सिनेमा तिकीट्स, 5 स्टार हॉटेल, टोबॅको आणि इतर जे आहेत ते 28% जीएसटी आहे, लक्षात घ्या. आता ह्याचे स्लॅब कसे समजायचे, त्याच्यावर किती काम केलं पाहिजे, प्रकार काय आहेत, हे आपल्याला या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे मित्रांनो. कारण कोणताही व्यवसाय चालू करत असताना आपण ब्लाइंडली नाही चालू करायचा. आणि तो जर केला तर आपल्याला या ठिकाणी मी जर सांगितलं तसं कमवलेलं सगळंच गमवायची वेळ येऊ शकते. कम्प्लायन्सेस फार महत्वाच्या असतात, लक्षात द्या. टॅक्सेशन काय प्रकार आहे, म्हणजे तुम्ही कमवलेल्या पैशामध्ये कमवत असताना ज्या व्यवस्था या देशाच्या समाजाच्या आपण वापरलेल्या आहोत त्याच्याविषयीच आपल्याला ते रिटर्न्स द्यायचे आहेत. आणि त्याशिवाय या व्यवस्था सस्टेन होणार नाही. आता मी ज्या माहिती सांगितल्या त्या माहितीपेक्षा महत्वाचं आहे की तुम्हाला आज आजच्या टास्कमध्ये आज वेळ आपल्याला याच्यावर जास्त द्यावं लागणार, लक्षात द्या. कारण महत्वाचं आहे की मी तुम्हाला पहिला सांगितलं होतं की फायनान्शियल या ठिकाणी तुम्हाला लिटरसीचा भाग म्हणून बँक अकाउंट, पॅन अकाउंट, डिमॅट अकाउंट असणं महत्वाचं आहे. पॅन अकाउंट काय प्रकार आहे, तर पॅन जे आहे तो पॅन तुमचा या ठिकाणी सगळीकडे टॅक्सच्या इन्फॉर्मेशनसाठी कलेक्ट करण्यासाठी एक युनिक नंबर असतो, की तुम्ही कोणतंही ट्रान्झॅक्शन केलं तर त्या ट्रान्झॅक्शनची नोंद तिथं होत असते. तुम्हाला असं वाटतं की मी गव्हर्नमेंटला सांगितलं तर कळणारच नाही, तर हा भाग आता राहिलेलाच नाही, लक्षात घ्या. अगोदर जरा मोठ्या प्रमाणात कॅश ट्रान्झॅक्शन असायचे, ते चालायचं. आता तुम्ही ज्या पद्धतीनं आणि वेगाने युपीआय वापरता किंवा नेट बँकिंग वापरता, मॅक्झिमम असे झाल्यामुळे लक्षात घ्या की तुमचं कोणतंही ट्रान्झॅक्शन लपून राहत नाही, ते सातत्याने हिट होत राहतं, लक्षात घ्या. आणि मग सातत्याने हिट होत असताना जर तुम्ही या ठिकाणी त्याला चांगल्या पद्धतीने कंप्लायन्सेस मोडमध्ये या माहिती घेतल्या नाही, त्याचे कंप्लायन्सेस केले नाही, त्याचे वेळोवेळी फॉर्म भरले नाही, आलं लक्षात, तर त्याचा मोठा फटका आपल्याला बसू शकतो ज्या वेळेला कधीही नोटीस आपल्याला येईल त्यावेळेला, लक्षात घ्या. म्हणजे सीए कशातूनही वाचवू शकतात असं नसतं, लक्षात घ्या. सीए तुम्हाला या ठिकाणी कंप्लायन्सेससाठी मदत करू शकतात. त्यानंतर काहीच तुम्ही बरोबर असताना जर चुकीची नोटीस आली तर तुम्हाला मदत करू शकतात, हे लक्षात घ्या. सगळंच चुकीचं असेल तर या ठिकाणी मदत होईल असं नाही. त्यामुळे कोणताही व्यवसाय चालू करता, प्रॉडक्ट ज्या वेळेला तुम्ही फायनल करत असता, म्हणजे का असं होतं की एक चहा टपरीवर पिता तिथं तुम्हाला तो 10 रुपयाला असतो किंवा 20 रुपयाला असेल, जास्त लक्षात आहे. पण तोच चहा जर एखाद्या रेस्टॉरंटमध्ये जायला गेलात तर 10 रुपयाचा चहा 25 रुपयाला झाला असतो. तोच 25 रुपयाचा चहा जर तुम्ही 5 स्टार 3 स्टार हॉटेलमध्ये जायला गेलात तर तो या ठिकाणी 120, 130, 300, 350 रुपयेपर्यंत जातो. तो अँबियन्स कॉस्ट करतच असते, पण 28% आता पण जर सांगितलं 5 स्टार हॉटेलमध्ये तर 28% जर त्याला टॅक्सच भरावे लागत असतील तर या ठिकाणी तेवढा कॉस्ट वाढणारच आहे. आणि ते लक्झरी आहे. म्हणजे टॅक्स स्लॅब कसे आहेत लक्षात घ्या, की सर्वसामान्य माणसाला त्याचा त्रास होऊ नये, पण ज्याच्याकडे पैसे आहेत आणि ज्याला लक्झरी लाईफ जगायची आहे, जो जास्त पे करू शकतो त्याने जास्त द्यावं, अशी या ठिकाणी ही रचना करण्यात आलेली आहे, लक्षात घ्या. आणि या सर्व रचना आपण समजून घेणं गरजेचं आहे जर तुम्ही उद्योजक म्हणून इतरांना सेवा देणार असाल तर. स्वतःसाठी तर महत्वाच्या आहेतच, पण इतरांना जर सेवा देणार असाल तर देखील आपल्याला कोणकोणत्या वस्तू काम करायचंय, कोणत्या सेक्टरमध्ये काम करायचंय, म्हणजे स्टार्टअप सुरू करायचं आहे हे ज्या वेळेला तुमच्या डोक्यात येईल त्यावेळेला प्रश्न असा विचारला पाहिजे की मला कोणकोणत्या टॅक्स कंप्लायन्सेस कराव्या लागतील आणि ते अत्यंत प्रॉपर वेनं होणं गरजेचं आहे, हे लक्षात ठेवते. त्याचं कारण लक्षात घ्या मित्रांनो, कारण यातली कुठलीही गोष्ट डिलीट होत नाहीये, हे समजून घ्या. डिजिटल ट्रान्झॅक्शन असतात. तुम्ही एखादी वस्तू विकत घेतली किंवा तुम्ही एखाद्याला विकली, तुम्ही जरी ते रेकॉर्डला दाखवलं नाही तर समोरचा रेकॉर्डवर दाखवणार असतो.
आणि मग ते कुठेतरी या ठिकाणी ती एंट्री व्हेरीफाय होत नाही, समजत नाही. म्हणजे तुम्हाला माहित असेल की पंतप्रधानांनी पाठीमागच्या एका भाषणामध्ये सांगितलेलं होतं, मी जास्तीत जास्त या ठिकाणी जीएसटीचे ऑफिसर्स अपॉइंट करेन. रेव्हेन्यू डिपार्टमेंटमध्ये जास्तीत जास्त या ठिकाणी कसे लोक भरता येतील हे बघेन मी त्याच्यामध्ये, कारण त्यातनं उत्पन्न वाढणार आहे. त्याला मी डिजिटलाइज करेन, कारण ते डिजिटल जेवढं होईल तितके जास्त या ठिकाणी देशाच्या तिजोरीमध्ये पैसे जास्त येतील, कामं जास्त करणं शक्य होणार आहे. म्हणजे ज्या वेळेला या पद्धतीच्या गोष्टी यायला लागलेल्या आहेत, त्यावेळेला आपण हे समजून घेतलं पाहिजे की जर शासन इतक्या पद्धतीने तयारी करतंय आणि हे गरजेचं आहे, त्याचं कारण समजून घ्या त्याच्यामध्ये. टॅक्स वाचवणारे सीए महत्वाचे नाही, टॅक्स भरायला लावणारे सीए महत्वाचे आहे. त्याचं कारण सांगतो. कारण तुमचं व्हॅल्युएशन वाढतं. व्हॅल्युएशन वाढतं, तुमची या ठिकाणी क्रेडिबिलिटी वाढते, तुमच्या व्यवसायाला ग्रो होण्यासाठी तिथे तुम्हाला फायदा होत असतो. त्यामुळे तुमचे चार्टर्ड अकाउंटंट तुम्ही कसे निवडता, त्यांना तुम्ही काय सांगता, त्यांची भूमिका काय असते, फार महत्वाचं असतं, लक्षात घ्या. तो एक्सपिरियन्स पर्सन असणं देखील तितकंच गरजेचं असतं. नवीन लोक ज्या वेळेला हे करतात, कारण ते सर्व्हायव्हलसाठी फाईट करत असतात, हेही मी तुम्हाला सांगतो, लक्षात घ्या. आणि सर्व्हायव्हलसाठी फाईट करत असणारी व्यक्ती तुम्हाला तो बिझनेस व्ह्यू देऊ शकणार नाही. आणि तो बिझनेस व्ह्यू देणारे सपोर्टर किंवा तुमच्या या ठिकाणी टॅक्स कन्सल्टंट असायला पाहिजेत. म्हणजे वकील जितका सिनियर तितका महत्वाचा, टॅक्स कन्सल्टंट जितका सिनियर तितका महत्वाचा असतो. ते जास्त फी का घेतात? ते जास्त फी घेतात कारण ते लॉंग टर्म तुम्हाला प्रोटेक्ट करत असतात. हे समजून घेणं गरजेचं आहे, हे लक्षात घ्या त्याच्या बाबतीतनं. त्यामुळं आपण आजचाच आपल्याला टास्क महत्वाचा हे असेल की कोणताही स्टार्टअप, म्हणजे मी प्रकार जे सांगितले, प्रोप्रायटरशिप करायची असेल, पार्टनरशिप करायची असेल, LLP करायची असेल, 1% कंपनी करायची असेल, प्रायव्हेट लिमिटेड कंपनी करायची असेल, ह्या 5ही कंपनी जर तुम्हाला चालू करायची, साधा प्रॉम्प्ट द्यायचा आहे फक्त आपल्याला की या पद्धतीची कंपनी चालू करायची असेल तर पहिलं, नोंदणी कोणती कोणती करावी लागते. दुसरं, टॅक्स कोणते कोणते भरावे लागतात आणि या टॅक्सचे स्लॅब काय असतात. हे जर तुम्ही या ठिकाणी विचाराल तर तुमच्या या ठिकाणी लक्षात येईल की आपण एखादा व्यवसाय चालू करतात, कारण ते कॉस्ट ऍड व्हायला पाहिजे ना. प्रॉब्लेम काय होतो, ती कॉस्ट तुमच्या सर्व्हिसेसमध्ये ऍड होत नाही आणि मग या ठिकाणी तिथं प्रॉब्लेम क्रिएट व्हायला लागतात. ते होऊ नयेत म्हणून आपण थोडासा याचा विचार करायला पाहिजे, लक्षात घ्या. तर आजचा टास्क आपला हे कम्प्लायन्सेस आहे ते समजून घ्या. दुसरं महत्वाचं, काल गुगल फॉर्म संध्याकाळच्या वेळेला पुस्तकाचा दिला नाही, कारण मला आज सगळ्यांना तुम्हाला पुन्हा एकदा सांगायचं होतं. मग शैलेंद्र देवळानकर सरांनी लिहिलेलं बदलत्या विश्वरचनेमध्ये भारताचं स्थान, हे जे पुस्तक आहे, याला या ठिकाणी राष्ट्रीय पब्लिकेशन्स असोसिएशन जे आहे, फेडरेशन, त्यांचा उत्कृष्ट पुस्तक निर्मितीचा पुरस्कार मिळालेला आहे. 2047 मध्ये भारताची भूमिका काय असेल हे त्याच्यात बऱ्यापैकी व्हिजन आहे. त्यामुळे आपण या ठिकाणी 2047 मधील विकसित भारत आणि जगाच्या पाठीवर भारताचं स्थान, या विषयावर हे पुस्तक तुम्हाला वाचायचं आहे. हे पुस्तक वाचल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला त्याच्याविषयीचे जिल्हास्तरीय आपण थोडेसे प्रेझेंटेशन घेणार आहे की तुम्ही त्या पुस्तकामध्ये काय वाचलं, कसं वाचलं, त्याच्या बाबतीतनं या जिल्ह्यातनं काही विभागाला आपण मुलं निवडणार आहोत. विभागाला देखील या ठिकाणी एक प्रेझेंटेशन होईल आणि त्यातून साधारणतः प्रत्येक विभागातून एक विद्यार्थी, अशा 11 विद्यार्थी निवडले जातील आणि पुस्तकाचे लेखक म्हणून राज्याच्या शिक्षण संचालकांच्या बरोबर तुमचे बैठक म्हणजे त्यांच्याबरोबर संवाद साधण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. ही सगळी प्रोसेस जी आहे, ही सगळी प्रोसेस डिफाईन होते. मी काल गडबडीने यासाठी नाही टाकलं की तुम्हाला सविस्तर त्याचे नियम काय असतील, काय नाही, या सगळ्या गोष्टी कळवल्या जातील. आणि सगळ्यात महत्वाचं आहे, फॉर्म पडल्यानंतर पहिले 109, कारण फक्त 109 पुस्तकं शिल्लक आहे, लक्षात. आणि ती यादी सरळ डिक्लेअर केली जाईल, कोण किती वाजता फॉर्म केला होता तो, लक्षात आहे त्याच्या बाबतीतनं. त्यामुळे ज्या वेळेला फॉर्म येईल त्यावेळेला आपण तो भरणं गरजेचं आहे. 109 लोक या ठिकाणी घेतली जातील. त्याचं या ठिकाणी विभागवार स्क्रीनिंग होईल, हे लक्षात. त्याच्यामध्ये आता याच्यात होऊ शकतं की काही जिल्ह्यामधनं मुलांना ऍप्लिकेशन करणार नाही, तो विभागच ड्रॉप केला जाईल, हे लक्षात घ्या. हं? आणि मग जर असे काही विभाग ड्रॉप झाले, म्हणजे समजा या ठिकाणी 2-4 जिल्ह्यांचा एखादा विभाग आहे, 3 जिल्ह्यांचा, 3 जिल्ह्यातनं ऍप्लिकेशनच कोणाचे आले नाही, एकच आला म्हणून त्याला प्रेझेंटेशनला लगेच राज्याला बोलवलं जाईल असं होणार नाही. त्याला क्लब केलं जाईल शेजारच्या कुठल्याही विभागामध्ये आणि त्याच्यातून ते घेतलं जाईल, हे लक्षात घ्या. पुस्तकाची प्राइस तुम्हाला द्यायची नाही आहे. 400 रुपये पुस्तकाची प्राइस आहे, लक्षात घ्या. 499 काय 449 रुपये तुम्हाला प्राइस द्यायची नाही, फक्त पोस्टाचा खर्च द्यायचा आहे. तोही यासाठी की नाहीतर आपल्याकडे पद्धत काय की भर आला की फॉर्म भरा, अशी पद्धत असते. म्हणून तो पोस्टाचा खर्च तुम्हाला या ठिकाणी टाकलेला आहे, लक्षात द्यायच्या बाबतीतनं. तर आज
उपस्थित सगळ्यांचं मनपूर्वक आभार. तुम्हाला आजच्या दिवसभरामध्ये तो फॉर्म देण्याची व्यवस्था मी करतोय. आजचा टास्क मी तुम्हाला दिलेला आहे. 5 पद्धतीच्या वेगवेगळ्या संस्था, कंपनी स्थापन करू शकतो आपण. आस्थापना स्थापन करू शकतो. त्या आस्थापनासाठी लागणारं रजिस्ट्रेशन कोणतं आहे? त्या आस्थापनासाठी स्टार्टअपसाठी लागणारे टॅक्सेस कोणते आहेत? याची माहिती घ्यावी आणि ती ग्रुपला टाकावी. सगळ्यात महत्त्वाचं, मला काही विद्यार्थ्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं ब्लड बँकेचं मी जे सांगितलं होतं, ब्लड ग्रुप डिरेक्टरी ती तयार करून पाठवलेली आहे. त्यांनी त्यांची माहिती पाठवली, जिल्ह्यातल्या ब्लड बँकेचे रिपोर्ट पाठवले, नंबर पाठवले. असा प्रत्येक टास्क जर आपण कंप्लीट करायला लागलो तर निश्चितपणे दररोज काहीतरी नवीन आपण शिकणार आहोत, हे लक्षात आहे त्याच्यामध्ये. आज उपस्थित सगळ्यांचा मनपूर्वक आभार मानतो आणि हे सत्र संपलं असं जाहीर करतो. धन्यवाद.